आपल्या शरीरासाठी पचायला सोपी, पौष्टिक आणि त्यातल्या त्यात कुठलंही ह्यामध्ये तेलकट आणि जड अन्न न वापरता मी बनवली मस्तपैकी गावरान थाळी। तर यासाठी मी घेतलेत ओले शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण भरभरून घ्यायचं आहे, कच्चंच आपल्याला वाटायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। फोडणीसाठी मस्तपैकी थोडंसं जिरं, कोथिंबीर घालायची आहे। त्यामध्ये आपल्याला वाटलेलं हे मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी घालायची आहे। फ्राय करून घ्यायची 8 ते 10 मिनिट कमी गॅसवर। तेल सुटल्यानंतर साईडला ठेवायची आहे। तर आता बघू शकता इथे मी घेतले तांदळाचं पीठ मस्तपैकी मळून, आणि तांदळाची भाकरी यासोबत एकदम भारी लागते। ज्वारीची बनवा, चपाती बनवा, काही पण तांदळाची भाकरी एकदम टेस्टी लागते याच्यासोबत। आणि मस्तपैकी अशी पातळ सडक एकदम आपल्याला ही तांदळाची भाकरी मस्तपैकी शेकून घ्यायची। बघू शकता किती टम्म फुगली, आणि बघू शकता सर्व भाकरी इथे माझ्या शेकून झाल्यात। आणि आता अशी गरमागरम भाकरी, त्याच्यावर अशी मस्त आपली शेंगदाण्याची चटणी ठेवायची आहे, एक फोडलेला कांदा, कढी आणि मस्तपैकी हिरवी कच्च मेथी। तोंडाला तर पाणी सुटलंय। तुम्ही कधी ट्राय करताय तर परत भेटूया, तोपर्यंत ट्राय करा। बाय बाय।